नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण चिन्हांचे नियम पाहणार आहोत। बेरीज आणि वजाबाकी संदर्भात चिन्हांचे नियम काय आहे। पहिला नियम, दोन्ही संख्या धन असतील तर काय करायचं, बेरीज करायची आणि चिन्ह द्यायचं मोठ्या संख्येचं प्लस। दोन्ही संख्या धन असेल तर बेरीज करून चिन्ह प्लस द्यायचं। आता एक संख्या धन एक संख्या ऋण, अशा वेळेस आपण करणार वजाबाकी। वजाबाकी करून साइन द्यायचं मोठ्या संख्येचं। तिसरा नियम, एक ऋण आणि एक धन, पहिली संख्या ऋण दुसरी धन, अशा वेळेस आपण वजाबाकी करणार आणि साइन देणार मोठ्या संख्येचं। चौथा नियम, दोन्ही संख्या ऋण असतील तर बेरीज करायची आणि साइन मोठी संख्या। आता या चार नियमांवर आधारित आपण चार उदाहरणे पाहूयात। 7 + 2, पहिली संख्या धन दुसरी संख्या धन, पहिल्या नियमावर आधारित। अशा वेळेस आपण बेरीज करणार 7 आणि 2 9 आणि साइन कशाचं, चिन्ह प्लस दिलं आणि नाही दिलं तरी चालतं। आता दुसरा नियम, पहिली संख्या धन दुसरी ऋण, 7 + 2, 7 मधून 2 गेले तर किती उरतात, 5। साइन कोणतं, मोठी संख्या, मोठ्या संख्येला कोणतं साइन आहे, धन नाही दिलं तरी चालतं। तिसरा नियम, पहिली संख्या ऋण दुसरी संख्या धन, अशा वेळेस मोठ्यातून लहान वजा करायचं, 7 मधून 2 गेले 5 आणि साइन वजाबाकी करून मोठ्या संख्येचं साइन। आता चौथा नियम, दोन्ही संख्या ऋण, -7 - 2, अशा वेळेस काय करणार आपण, दोन्ही ऋण असेल तर बेरीज करतो, मोठ्या संख्येचं साइन देतो। बेरीज येते 9, मोठ्या संख्येचं साइन -9। तर आता पहा चिन्हांचे नियम बेरीज आणि वजाबाकीसाठी। तर दोन्ही संख्या धन असेल तर बेरीज करतो आणि चिन्ह धन देतो। आता पहिली संख्या धन दुसरी संख्या ऋण, वजाबाकी करून मोठ्या संख्येचं साइन, ऋण धन। तिसरा नियम, वजाबाकी केलीस मोठ्या संख्येचं साइन देतो आपण। दोन्ही ऋण असेल तर बेरीज करतो, मोठ्या संख्येचं साइन। आता उदाहरणं पाहिले, 7 + 2, दोन्ही धन आहेत, बेरीज केली तर 9, साइन दोन्हीला आहे ते प्लस मोठ्या संख्येचं। आता दुसरा नियम, 7 + 2, 7 मधून 2 गेले 5, मोठ्या संख्येचं साइन, 7ला आहे धन। आता तिसरा नियम, -7 + 2, 7 मधून 2 गेले 5, साइन मोठ्या संख्येचं। चौथा नियम, -7 - 2, दोन्ही ऋण असेल तर बेरीज करतो आणि दोन्ही मोठ्या संख्येला साइन मायनस आहे म्हणून मायनस करतो। तर हसत खेळत आपण गणित शिकूयात। तर चॅनल आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा, सपोर्ट करा।